हॅलो, गुड मॉर्निंग. आज जायचे डोंगराच्या मळ्यात कांदे काढायला. चला तर आज डोंगराचं शेत दाखवू. आपल्या डोंगराच्या मळ्यात जायचे आज कांदे काढायला. चला, रेडी झालंय आपला युनिफॉर्म घालून रेडी. हे आलोय आपण शेतात. सगळे डोंगर जंगल सगळं. विहिरीला तर काहीच पाणी नाही राहिले. पाणी खूप खोल गेलंय विहिरीचं. दिसती का विहीर? पाणी खूप खोल गेलंय विहिरीचं. जंगल हे आलं शेतात. इथे लावलेले डोंगरे, उन्हाळा डोंगरे. इकडं कांदे. कांद्याला पाणी कमी पडत आहे आता. सुकले सगळे. गिनी गार चाही पहिली ते काढलेली कापून घेऊ आपण. उन्हानं चट्टा पडून जाईल त्यांना. पहिले काढलेली ते कापावं लागेल. दुपारचं जेवण, चटणी आणि बाजरीची भाकर. पपईचं झाड मस्त आले, मोठे मोठे. चांगल्या मोठ्या मोठ्या पपई झाले. कांदे कापून घेऊ आता. जेवण झालं. हे कांदे कापून घेऊ आधी. पहिले काढलेले त्याला चट्टा पडून जाईल, ते काढावं लागेल पहिले. आणि कापून घेऊ पहिले हे कांदे. चला, करा सुरुवात. करा श्री गणेश. कांदे कापायचे. शक्यतो जेवण काळजी लागले त्यामुळे झोपायली. रात्रीचे 12 वाजेपर्यंत जागरण लोटतं. डोंगराच्या वावरात येऊन झोप यायला. पहिलेच काढलेले कांदे अजून एवढा एक वाफा राहिला आहे कापायचा. लिंबाच्या पुढं कांदे पर तिकडपर्यंत कांदे पर. किती दिवसात कंप्लीट होतील आता एवढे कांदे काही सांगता नाही येणार. 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील. 8-10 दिवस तर नक्कीच लागतील. एक गमीला कांदे कापले ते त्याच्यामुळे एवढे कांदे खराब निघू राहिले. म्हटलं खराब कांदे एवढे झाले त्याच्यामुळे. औषध आणि वातावरणामुळे सगळे कांदा खराब झाला आहे. सडवा धरला. बेकारी केली पावसामुळे सगळे कांदे सडले. हे सगळे बियाणं बाकवास निघालं. सगळे कांद्याने डोंगळी फेकली वरती. तिथं मध्यभागी एक वाफा काढून तिथं कांदे टाकायची सोय केली. म्हणजे टाकायला तिकून टाकायला इकून टाकायला सोपं पडेल सगळं. म्हणून मध्ये जागा करून कांदे टाकले. संध्याकाळचं अजून कलर फुल दिसू राहिलं मस्त हिरवा. असं वाटत नाही अंधार पडले म्हणून. अंधार पडून राहिलं खूप. चला, डोंगराच्या कडेला सर्व सुनाट, कोणीच दिसत नाही आहे. लवकर जाऊ घरी. वाघाची भीती आहे इकडं सध्या. हे सगळं इथं नाली आहे. नालीमध्ये जर वाघ असलं तर सिद्ध करणार पण. हे गवत ना वेगळे दिस गेला तर जास्त खराब होऊन गेलाय. तू कसं
मला वाटतं याच्या खाली जात होतं ना पाय पाय पुप्पा खाली. गाव तर गोशाळा